नमस्कार. आज आहे 21 सप्टेंबर 2024 आणि लाडकी बहीण योजनेविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती आज आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि ही माहिती आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे चॅनल जर नवीन आलेला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशाच प्रकारे येणारे ओरिजिनल ऑथेंटिक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला भेटतील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण योजना 2024 भरपूर महिलांना लाभ जो आहे तो प्राप्त झालेला आहे आणि राहिलेल्या महिलांना लाभ जो आहे तो अजूनही प्राप्त झालेला नाही आणि आजची 21 सप्टेंबर 2024 ही तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आता ही तारीख महत्त्वपूर्ण कशामुळे ठरणार आहे ती देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणूनच घेणार आहोत. चला तर आपण संपूर्ण माहिती डिटेलमध्ये डीप डाऊन जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो भेटलेला आहे आणि राहिलेल्या महिलांना देखील आता हा लाभ जो आहे तो आज 21 सप्टेंबर 2024 रोजी भेटण्याचे काय विषय आहे ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे आज 2 कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थी झालेल्या आहेत आणि त्यामुळेच राहिलेल्या महिलांना देखील लवकरात लवकर लाभ मिळावा, त्यामुळे सरकार जे आहे ते अत्यंत प्रयत्नशील आहे आणि आज दुपारी 3:48 सर्व महिलांनी तयार राहायचे आहे. आता 3:48 कशामुळे तयार राहायचे आहे आणि पैसे आज 3:48 येतील का ते आपण जाणून घेऊया. सर्वात प्रथम म्हणजे लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्व महिलांच्या खात्यावर पैसे जे आहे ते DBTद्वारे ट्रान्सफर करण्यात येणार आहेत. आता DBT म्हणजे काय आहे तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, अशा प्रकारे DBT यांचे विशेष आहे. आता भरपूर महिला खाली कमेंटमध्ये विचारत होत्या की सर आम्हाला अजूनपर्यंत एकही हप्ता भेटलेला नाही, कशामुळे हप्ता भेटला नाही आणि आमचे पैसे जे आहेत ते आमच्या अकाउंटमध्ये कधी क्रेडिट होणार. आता तिसरा हप्ता देखील आताच येणार आहे, आज येणार आहे आणि हा हप्ता तिसरा हप्ता तर येणारच आहे, परंतु पहिले 4,500 रुपये ते देखील भरपूर महिलांना आलेले नाही. आता ते पैसे जे आहेत ते कधी येतील त्याच्याविषयी देखील आपण संपूर्ण माहिती पुढे जाणूनच घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे आता काही महिलांना पैसे जे आहे ते कशामुळे आलेले नाही आणि पैसे आल्याच्यानंतर ते बॅलन्स जे आहे ते कशाच्या प्रकारे चेक करायचे ते देखील आपण पुढे माहिती घेणार आहोत. सर्वात प्रथम म्हणजे जर तुम्हाला अजूनपर्यंत 4,500 रुपये आले नसतील आणि 1,500 रुपयांचा हप्ता जो आहे तो देखील तुम्हाला पडलेला नसेल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या खाली कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपण सध्या एक नवीन मोहीम जी आहे ती राबवत आहोत, ती म्हणजे सर्व महिलांच्या कमेंट एकत्रित करून त्याचे स्वतंत्र PDF तयार करून ती मुख्यमंत्र्याच्या ईमेलला आपण फॉरवर्ड करत आहोत आणि अशा महिलांचे प्रश्न आपण तिथपर्यंत पोहोचवत आहोत. त्यामुळे जर पैसे आले नसतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आता राहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज 3:48 टायमिंग का दिलेला आहे तर भरपूर महिलाच्या खात्यावर पैसे जे आहेत ते 21 ते 30 तारखेच्या दरम्यान ट्रान्सफर होणार आहेत. आता हे कशाप्रकारे आणि किती टप्प्यात होणार आहेत तर हे 3 टप्प्यात पैसे जे आहेत ते ट्रान्सफर होणार आहेत आणि आता हे 3 टप्पे जे आहेत ते कोणते असणार आहेत तर ते आपण अगोदर जाणून घेऊ. सर्वात प्रथम म्हणजे ज्या महिलांचे अर्ज जे आहेत ते सर्वात अगोदर केलेले आहेत, म्हणजे ऑगस्टमधील अर्ज असतील किंवा जुलैमधील अर्ज असतील आणि काही महिलांनी तर आता सप्टेंबरमध्ये देखील अर्ज केलेले आहेत, अशा सर्व महिलांचे पैसे जे आहेत ते 21 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान 3 टप्प्यात पैसे जे आहेत ते पाठवले जाणार आहेत. आता ते 3 टप्पे म्हणजे कशाप्रकारे असणार आहे तर पहिला टप्पा असणार आहे 21 ते 23 सप्टेंबर. आता यात 21 ते 23 तारखेच्या दरम्यान पैसे जे आहेत ते अशा महिलांना पाठवण्यात येणार आहेत ज्यांचे फॉर्म सर्वात अगोदर आलते, म्हणजे ऑगस्ट महिन्यात ज्यांनी फॉर्म भरले होते आणि त्यांचे फॉर्म अप्रूव्ह होऊन त्यांना जवळपास आता 1 महिना जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. अशा महिलांचे पैसे जे आहेत ते पहिल्या टप्प्यात येणार आहेत. याच्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तो कशाप्रकारे होणार आहे तर दुसरा टप्पा असणार आहे 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर, अशा प्रकारे दुसरा टप्पा जो आहे तो असणार आहे. आता या दुसऱ्या टप्प्यात देखील भरपूर महिलांना पैसे येणार आहेत. यामध्ये ज्यांनी ऑगस्टच्या मिडलमध्ये फॉर्म भरले आहेत, म्हणजे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्टच्या दरम्यान ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत अशा महिलांना 24 ते 27 सप्टेंबर दरम्यान त्यांच्या खात्यावर DBTद्वारे पैसे जे आहेत ते क्रेडिट होणार आहेत. अशा महिला ज्या की महिलांनी फक्त ऑगस्टच्या शेवटी फॉर्म भरलेला आहे आणि आता काही महिला जर राहिल्या, तिसरा टप्पा इथे पाहूया आपण. तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 21 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यानचा तिसरा टप्पा जो आहे तो असणार आहे 28 ते 30 सप्टेंबर. आता ह्या टप्प्यात अशा महिलांना पैसे येणार आहेत की ज्या महिलांनी अजूनपर्यंत ऑगस्ट संपायला आल्याच्यानंतर फॉर्म भरले आहेत, म्हणजे जसे की उदाहरणार्थ 28 ऑगस्ट 21 ऑगस्ट अशा दरम्यान ज्या महिलांनी फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना सप्टेंबर, लक्षात ठेवा 27 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान या महिलांना पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप आणि टप्प्यावाईज पैसे जे आहेत ते प्राप्त होणार आहेत. परंतु जर काही महिलांना अजूनपर्यंत देखील तुमचे आधार कार्ड लिंक केले नसेल किंवा इतरही कोणता प्रॉब्लेम जर तुमच्या खात्याला असेल तर त्यासाठी
तुम्ही सर्वात प्रथम तुमच्या फॉर्मचे स्टेटस चेक करा आणि तुमचे बँक अकाउंट जे आहे ते ॲक्टिवेट आहे की नाही ते देखील तुम्ही चेक करू शकता. सर्वात प्रथम म्हणजे अशा प्रकारचे सर्व जोपर्यंत तुम्ही सर्व गोष्टी चेक करत नाहीत तोपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जे आहे ते ट्रान्सफर होत नाहीत. त्यामुळे सर्वात प्रथम जर या योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम त्या टप्प्याटप्प्याने तुमचे अकाउंट जे आहे ते चेक करावं लागणार आहे. आधार कार्डला लिंक आहे की नाही किंवा इतरही माहिती जी आहे ती सर्व अकाउंट व्यवस्थित आहे की नाही. जो अकाउंट नंबर दिला आहे त्या खात्यामध्ये 100-200 रुपये तरी टाकून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास काही अडचण येणार नाही. आता भरपूर जण विचार होते, सर पोस्टाच्या बँकेत आम्हाला जाऊन ते एक तर पोस्ट ऑफिसवाले जागेवर नसतात आणि त्याच्यानंतर त्या पोस्टाच्या बँकेत जाऊन आम्ही पैसे कशाप्रकारे चेक करायचे, तर ते देखील आपण पुढे या व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेऊया. पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही मित्रांनो. हा तुम्ही स्क्रीनवर नंबर पाहू शकता. हा नंबर पोस्ट ऑफिस यांच्या ऑफिशियल बँकेच्या पासबुकवरून आपण घेतलेला आहे. पासबुक म्हणजे कार्ड असते त्यांचे, त्या कार्डवर हा नंबर आहे. तुम्ही येथून पाहू नका, त्या कार्डवर जाऊन हा नंबर पहा. व्यवस्थित संपूर्ण नंबर आहे तेथे आणि ह्या नंबरवर फक्त तुम्ही ज्या मोबाईल खात्या नंबरने ते लिंक केलेले आहे त्याच्यावरून तुम्हाला हे ओपन करायचे आहे आणि ओपन केल्याच्यानंतर यावरूनच मेसेज जो आहे तो तुम्हाला फॉरवर्ड करायचा आहे. असा BAL असा मेसेज जो आहे तो तुम्हाला पाठवायचा आहे. असा मेसेज पाठवल्याच्यानंतर जवळपास 10 ते 5 मिनटात किंवा जर सर्व्हर ओके असेल तर जवळपास 2 ते 3 मिनटातच तुम्हाला लगेच तुमच्या बँकेत किती पैसे आलेले आहेत किंवा नाही त्या सर्व विषयी मेसेज जो आहे तो तुम्हाला पाहण्यास मिळतो. आणि मेसेज आला की लगेच त्यावर तुम्हाला कळेल. जर पैसे आले असतील तर लगेच जाऊन विड्रॉल करून घ्या, कारण की परत काय होऊ शकते काय सांगता येत नाही. त्यामुळे तुम्ही मेसेज आल्याच्यानंतर असा मेसेज आल्याच्यानंतर पोस्ट ऑफिसमधून त्या लगेच तुम्ही तुमचे पैसे जे आहे ते विड्रॉल करू शकता. आणि राहिला मुद्दा म्हणजे DBTद्वारे आज 3:48 पैसे जे आहे ते पडणार का, तर हो मित्रांनो, नक्की पैसे आज पडण्याचे चान्सेस आहेत, कारण की भरपूर महिलांना पैसे वाटायचे आहेत आणि हा टप्पा जो आहे तो एकत्रित होऊ शकत नाही. त्यामुळे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला मागे व्हिडिओमध्ये आपण तर सांगितलेलेच आहे. 3 टप्पे जे आहेत ते महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. या 3 टप्प्याद्वारे तुम्हा सर्वांना पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटवर क्रेडिट होणार आहे. त्यामुळे आज 10% महिलांना, उद्या 20% आणि राहिलेल्या महिला 10-20 आता सध्या जवळपास 60 ते 70% महिलांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळालेला आहे. राहिलेल्या 30 ते 40% महिलांना येत्या 21 ते 30 सप्टेंबर रोजी हा लाभ जो आहे तो प्राप्त होणार आहे. त्यामुळे सर्व महिलांनी तयार राहा आणि आपले अकाउंट जे आहे ते आज कंटिन्यू चेक करत राहा. पोस्ट ऑफिस ते असेल, फोनपेला जर लिंक असेल तर अतिशय उत्कृष्ट, काही विषय नाही. तर तुम्हाला लगेच पैसे आले की लगेच मेसेज पडून जातो. त्यामुळे तुम्ही बँकेत जाण्याची देखील गरज नाही. ऑनलाईन आजकाल सर्व कामे होतात. त्यामुळे मोबाईलवरून तुम्ही तुमचे बॅलन्स जे आहे ते चेक करू शकता. आणि DBTद्वारे तुमच्या अंतिम हप्त्याचे नाही म्हणता येणार, कारण की 3ऱ्या हप्त्याचे वितरण जे आहे ते देखील ज्या महिलांना 1,500 रुपये अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाहीत अशा महिलांना देखील पैसे जे आहेत ते लवकरच प्राप्त होणार आहेत. त्यासाठी फक्त तुम्ही तुमचे बँक अकाउंट ॲक्टिव्ह ठेवा आणि पैसे आल्याच्यानंतर चेक करा, कारण की भरपूर वेळेस काय होते, पैसे येऊन देखील तुम्ही चेक करत नाही आणि खाली कमेंट करता, सर आमचे पैसे अजूनपर्यंत आले नाही. त्यामुळे अगोदर एकदा चेक करा तुमचे पैसे जे आहे ते आले की नाही, ते सर्व गोष्टी तुम्हाला समजून जाईल. आणि अशाच प्रकारच्या लेटेस्ट, ओरिजिनल आणि ऑथेंटिक कंटेंटसाठी तुम्ही आपला चॅनल जॉब अपडेट मराठी हा सबस्क्राईब करून ठेवू शकता, जेणेकरून येणारे कोणतीही माहिती असेल, इम्पॉर्टंट असेल किंवा कमी इम्पॉर्टंट, सर्व माहिती जी आहे ती सर्वात अगोदर आपल्याला भेटत राहील.